हॅलो हॅलो हॅलो, ऐकू येतंय का रे? हा हा, आता येतोय आवाज. नाही नाही, काय इथे रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. आतमध्ये तर रेंज नसतेच कधी कधी. तिथे आतमध्ये म्हणजे? आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये आहोत. हॉस्पिटलमध्ये? हो हो, हे बघ, अमितला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? आम्ही सगळे आहोत, नाना, मी, विजया. नशीब मुलं कुठल्या तरी पार्टीला गेली आहेत. यार सतीश, मी येतो तिकडे ताबडतोब. ये, पण सांभाळून ये. नाही नाही, म्हणजे तू बाईकवरून येतोयस म्हणून सांगतो. हो. हे बघ, आणि अमितची कंडिशन खूप काळजी करण्यासारखी नाहीये. तो शुद्धीवर आला नसला तरीही, त्यामुळे सावकाश ये, घाई करू नकोस. आणि हे बघ, त्याला अगदी वेळेवर ऍडमिट केलेलं आहे. ट्रीटमेंटही सुरू झालेली आहे. सांभाळून ये रे. बरं ठीक आहे, मेघनाला कळवतो आणि लगेच निघतो. हो. अरे पण ती आहे कुठे? मगाशी मी फोन केला तर कट झाला. हो, तिला पण टेन्शन आलं होतं. ती घरी आता. बरं, सांभाळून ये. हो. ए सतीश, आणि पैसे? आहेत, पैसे आहेत. तू ये इथे, मग बघू सगळं आपण. ओके, बाय, टेक केअर. मी येतो. हॅलो हॅलो, हा मेघना. प्लीज लवकर सांगा आदित्य. विजयताईंचा फोन लागत नाहीये, काहीही सुचत नाहीये मला. बघ मेघना, टेन्शन घेऊ नकोस, पण काय, बोल ना. अमित दादाला जरा ऍडमिट केलंय. काय? यात सतीश दादा आणि विजयताईंचा नाश्ता आहे. बरं, अमित दादांना हॉस्पिटलचंच फूड कंपल्सरी आहे ना? हो हो, त्या हॉस्पिटलचा काहीतरी नियम आहे म्हणे तसा. नाना, तुम्ही कशाला उठलात? तुम्ही आराम करा ना. रात्रभर जागरण झालंय तुमचं, आणि आम्ही आहोत ना. आणि आता दादा आलाय शुद्धीवर. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही आराम करा, नाहीतर मग तुमची तब्येत बिघडायची. हो, आता तू सुट्टी घेतलीस ना, आज मी करतो आराम. हो, मी घेतली सुट्टी. मेघना पण जाऊन आज अर्ज देऊन येणार आहे. काय ना, ती नवीन आहे त्यामुळे. हो हो, नाही हरकत नाही, जाऊ दे. सतीश आणि विजया गेलेत ना? हो हो, आंघोळी करून चहा पिऊन गेलेत. आदित्य त्यांचा नाश्ता नेतोय. नाना, स्वतःला फार कणखर समजायचो रे मी, पण अमितची अवस्था पाहिली आणि सगळं गळून पडलं बघ. जसं वय वाढतं तसं माणूस हळवाहळू जातं म्हणतात ना, ते खरंय. काळजी नका करू नाना. आज संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज पण मिळेल त्याला. सगळं खरंय रे, पण त्या क्षणी काय वाटलं ना, ते बाप झाल्याशिवाय नाही करणार तुला. आता ठीक आहे मी, काळजी करू नकोस. अंजली, व्हॉट इज द मॅटर? माझ्या दिरांना काल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. काय? हो,
त्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास झाला आणि मग डिहायड्रेशन होऊन त्यांची शुद्ध हरपली होती. हो गॉड. आता कसे आहेत ते? आता परत पहाटे शुद्धीवर आले. मी आजच्या रजेचा अर्ज दिला होता ऑफिसमध्ये. तुम्हाला इन्फॉर्म करायला आले. आणि माई पण नेमक्या गावाला गेल्यात ना? हो, माई आणि अर्जुताई दोघे गेलेत. आप जॉइंट फैमिली में रहती हो? हां. बड़ी खुशनसीब आहे आप. माझे आई वडील 5-6 वर्षांपूर्वीच गावाला जाऊन स्थायिक झाले. आमच्या छोट्या मुलीला आम्ही पाळणा घरात ठेवतो. हां, तसं सुदैवाने पाळणा घर खूप चांगलं आहे, पण सगळ्यांनाच तसं मिळतं असं नाही ना. आणि खरं सांगू का, आज हा प्रश्न खूप मोठा आहे. म्हणजे पालकांचे आणि मुलांचे खूप हाल होतात, नाही? पण सर, दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर आपल्या आई वडिलांना आराम असा मिळतच नाही कधी. आता माझ्याच आईचं बघा ना, तिचे आता 20व्याचे दिवस आहेत, पण माझा मुलगा तिच्याजवळ असतो म्हणून 24 तास तिची ड्युटी चालूच असते. शेवटी प्रत्येक सिस्टीमचे काही फायदे आहेत, काही तोटे. दोन्ही गोष्टींसाठी आपल्या मनाची तयारी असायला हवी. बरं, मी निघते. सासरे घरी एकटेच आहेत, थोडे हळवे झालेत. मेघना, नीट जा आणि फोन कर, ओके? हो. काही लागलं तर कळवायला संकोच करू नका. थँक्यू सर. हॅलो सिद्धार्थ. हॅलो मॅम. तू आला नाहीस 2 दिवस. मॅम, माझ्या आजीला ताप आला होता. हो, आता बरी आहे ना आजी? हो मॅम. हां. तू कवितांविषयी विचारायला आला असशील ना? हो मॅम. अरे पण सॉरी, मी नाही वाचल्या कविता. काय कविता काय अशी येता जाता वाचण्याची गोष्ट नाही येणार आहे. मला जेव्हा निवांत वेळ असेल ना, तेव्हा मी स्वतःहून मागून घेईन डायरी तुझ्याकडून, ओके?